अमरावती शहरात सर्व परिसरात राजवीर जनहित संघटनेने बैठका घेऊन अनेक परिसरात संघटनेच्या शाखा निर्माण केल्या। चपराशीपुरा, बिच्छू टेकडी, बडनेरा शहरात शेकडो पदाधिकाऱ्यांची नियुक्ती करून शाखा उघडल्या आहे। आता पुन्हा पश्चिम मुस्लिम भागातील लालखडी परिसरात महिलांची जबरदस्त संख्येने बैठक घेऊन महिला आघाडी स्थापन करण्यात आली। लोकांना मूलभूत सुविधा आणि हक्क मिळवून देण्यासाठी राजवीर संघटना नेहमीच कटिबद्ध राहील असे आश्वासन संघटनेचे संस्थापक अध्यक्ष रहमत खान उर्फ रमू पत्रकार यांनी स्पष्ट केले। राजवीर जनहित संघटनेने संपूर्ण अमरावती शहरासह संपूर्ण बडनेरा शहर व जिल्ह्यातील जनतेच्या विशेषतः तरुण, वयोवृद्ध, तरुण व महिलांच्या हृदयात सातत्याने आपला दबदबा निर्माण केल्याचे दिसून येत आहे। राजवीर जनहित संघटनेने एकाच वेळी मुस्लिम बहुमोल पश्चिम संकुलात प्रत्येक प्रभागात राजवीर महिला व तरुण तरुणींना त्यांच्या हक्कांसाठी आवाज उठवण्यासाठी व शासकीय योजनांचा लाभ घेण्यासाठी प्रभाग व परिसरात सतत बैठका आयोजित करून तयार करत आहेत। ही संघटना अमरावती व बडनेरा शहरात दैनंदिन बैठका घेऊन व साफसफाई करून जनतेचे प्रबोधन करीत आहे। आता पुन्हा राजवीर संघटनेचे संस्थापक अध्यक्ष रहमत खान उर्फ रमू पत्रकार यांनी लालखडी परिसरात महिलांच्या समस्या निकाली काढण्यासाठी जम्बो महिलांची बैठक घेऊन शेकडो महिलांना मार्गदर्शन केले। रहमत खान यांच्या अध्यक्षतेत हजारो महिला आणि पुरुषांच्या उपस्थितीत एक बैठक आयोजित करण्यात येऊन राजवीर जनहित महिला आघाडीची शाखा निर्माण करण्यात आली। अमरावती शहरात नागरिकांना मूलभूत सुविधा हक्क मिळवून देण्यासाठी राजवीर संघटना कटिबद्ध राहील असे मार्गदर्शन राजवीर संघटनेचे अध्यक्ष रहमत खान यांनी सर्व महिलांना करण्यात आले। हमने सरकार को बोला कि जो भी खेत मालक है जिसने आपको 100 रुपए के स्टाम्प पेपर पर भूखंड बेचा, इसके अंदर में बहुत बड़ी नाभी है। हमारे ही आदमी, हमारे कौम का व्यक्ति हमारे घर चूता बेचा किसने? आपको भूखंड बेचने वाला भी हमारा मुसलमान भाई। मास्टर लॉबी है, मास्टर लॉबी। यावेळी उपस्थित हजारो महिलांनी राजवीर संघटना जिंदाबाद, रमू भाई आगे बढ़ो, हम तुम्हारे साथ है अशा घोषणा देत प्रोत्साहन दिले। यावेळी सभेत लालखडी कॉम्प्लेक्स, रहमतनगर, बिस्मिल्लानगर, अकबरनगर, हाथीपुरा, चांदनी चौक परिसर, हैदरपुरा, रोशननगर, कबीरनगर, हाजरानगर, गुलिस्तानगर, यास्मीन नगर यासह विविध भागातील हजारो पुरुष, महिला व युवक मोठ्या संख्येने उपस्थित होते।